दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला फिरायला जायचं होतं, त्यामुळे आम्ही पॅकिंग करायला घेतली आणि इथे राधाचं म्हणणं होतं, "तुम्ही कपडे नका भरू, मी बसते बॅगेत." ही आमची अशी फर्स्ट ट्रिप होती, ज्यामध्ये राधाचे डॅडा नव्हते आमच्यासोबत, कारण त्याचे उपवास चालू होते. सो तो म्हटला, की "तू, मम्मी आणि राधा तुम्ही तिघं जा आणि बाकी 2 फॅमिलीज आमच्यासोबत होतेच." आम्ही यावेळेस ठरवलेलं, की घरून निघताना सगळ्यांनी काहीतरी नाश्ता बनवून घेऊन येऊया. त्यामुळे आम्ही इडली चटणीचा बेत केलेला, ज्योतिताईंनी पोहे आणलेले आणि दुसऱ्या भाभी होत्या त्यांनी छान असे आलू पराठे आणलेले. आम्ही पोहोचलो न्यूरालियाला. हॉटेल खूप सुंदर होतं आणि कोलंबोमध्ये जेवढी गरमी असते ना, त्याहून डब्बलची थंडी असते न्यूरालियाला, कारण ते एक प्रकारचं हिल स्टेशन आहे. राधा आपली नेहमीप्रमाणे खूप एक्सायटेड असते बाहेर फिरायला. हॉटेलमध्ये पोहोचल्या पोहोचल्या तिची मस्ती काही थांबेना. मग आम्ही सगळ्यांनी छान नाश्ता केला आणि पहिला स्पॉट जो होता तो होता अशोक वाटिका. आम्ही सगळे तिकडे गेलो. मी आधी सगळं बघितलं आहे, पण मम्मीसाठी मी पुन्हा एकदा गेली. तिथून मग आम्ही गेलो ग्रेगरी लेकला आणि तिकडे इतकी थंडी होती. 15 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर होतं तिकडे. थंडीमध्ये मसाला चहा तर झालाच पाहिजे. आम्ही मस्त मसाला टी एन्जॉय केला तिकडे. बाहेर फिरायला जरी गेलं ना, तरी मॉम ड्युटीज काही संपत नाही. रूममध्ये आल्यावर राधाला खाऊ घातलं आणि राधा आता नवीन गेम शिकली आहे. हे घे, ते दे. हे घे, ते दे. बस एवढंच चालतं तिचं. मग आम्ही सगळेही गेलो जेवण करायला. न्यूरालियामध्ये जर तुम्ही आलात तर या रेस्टॉरंटमध्ये नक्की जा. खूप छान जेवण होतं, अगदी आपल्या इंडियन स्टाईलसारखं. ज्योतिताईंनी राधाला कॅप घातली आणि तिला सांगितलं, कॅप काढायची नाही. तेव्हापासून ती ज्योतिताईंकडे बघून कॅपला हात लावायची आणि नाही, नाही असं करायची. खूप गोड वाटत होतं ते. इतकं फिरून आल्यावर सुद्धा आपल्या राधाची एनर्जी बघा तुम्ही. तिला झोपायचं नव्हतं, मम्माच्या पोटावर उड्या मारून अजून मस्ती करायची.